सुखदुःखाचा मेळ असलेला हा प्रसंग आहे। तर खरंच ही जी बॅच आहे 16 मुलं आहे। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुम्ही इयत्ता 5वी मध्ये जाणार आहात। 5वी मध्ये गेल्यानंतर तुम्ही असं बोला की जे प्रेम मिळालंय तुम्हाला कांबळे सरांचं, अभिमान वाटतो की ही जी आनंदनगर शाळा आहे ती मी ज्या वार्डातला ग्रामपंचायत सदस्य आहे त्या वार्डामधील शाळा आहे आणि त्या वार्डातील विद्यार्थी इतक्या चांगल्या प्रगती, त्यांची एवढी चांगली प्रगती आहे हे बघून आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय। वाचायला यायला लागलेलं आणि तुझ्यासाठी वगैरे सगळे कामं सरांनी केले। तेव्हा पहिलीत होतं तेव्हा सर आमचे गाणे बिणे काही येत असेल आम्हाला ते आमचे पाठांतर घ्यायचे। आता पण आम्ही गाणे बोलतो सरांच्या फोनमध्ये, आम्हाला जे लावायचं ते लावतो। सर आम्हाला लेकीसारखं मानतात, आम्ही पण त्यांना वडिलांसारखं मानतो। आमरे सर आणि चौधरी सर आम्हाला खूप हसत खेळत शिकवतात आणि ते आम्हाला काय चुकलं तर समजावून सांगतात। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्यासाठी तुमचे खूप आभार आणि विद्यार्थ्यांवरती असंही पुढे मार्गदर्शन करा त्यांना। जरा पोरी त्या म्हटल्या इथं उभे राहिल्या, त्या काय बोलल्या की सर आम्हाला काय वडिलांप्रमाणे ना मला सरांनी हुशार केलंय, पुढच्या शाळेत पाठवले का तर तुमची नावं मोठी झाली पाहिजे। त्यांनी तुमची नाव पेपरमध्ये आणलेत, आमच्या शाळेचं असं आहे, आमच्या शाळेचं तसं आहे। यापुढे नाही त्यांनी तरी असं नाव वाचलं पाहिजे आणि सरांच्या एकदम पटकन लक्षात आलं पाहिजे आणि माझी विद्यार्थी कधी विसरलं नाही पाहिजे असं तुम्हाला करायचंय आणि 100% विसरली ही आपली शाळेची ओळख। आज तुमच्या लोकांकडून खूप खूप शुभेच्छा। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माझा सर्वांना नमस्कार। जेव्हापासून मी या शाळेत आले तेव्हापासून कांबळे सरांनी आम्हाला नेहमी आमचे लेकी मानले। कांबळे सर आम्हाला त्यांचे लेकी मानतात। कांबळे सर जेव्हा कधी पण त्यांचा फोन बघला असेल आम्ही जातो, फोन घेतो, आम्ही गाणे बिणे लावतो, सगळं त्यांच्या फोनवरती करतो। कांबळे सर आम्हाला लेकी मानतात म्हणून आम्ही त्यांना पण आमचे वडील मानतो। कांबळे सरांनी आम्हाला खूप काही काही शिकवले। चौधरी सर आम्हाला लेकी मानतात, त्यांनी दोघे पण शिक्षकांनी आमच्यावरती खूप माया दाखवली। त्यांच्यासाठी धन्यवाद। पाठी असतो, शिक्षक पुस्तक असतो, ते पेन वापरून मुलं शिकतात, ते पुस्तक वाचून मुलं शिकतात, सर्व भूमिकांमध्ये असतो। त्याची सगळीच मुलं 100% पुस्तक शिकून मोठे होतात असं नाही, पण जी शिकत नाही ती माणसं असतात, वेगळ्या कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जातात। शिक्षक हा नुसता पूल असतो, तो पलीकडच्या काठावर जायला विद्यार्थ्यांना मदत करतो। अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना।